नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये एखादी नवीन आणि रुचकर अशी कमी तेलाची रेसिपी बनवण्याचा विचार करताय, तर आज मी तुमच्यासाठी रव्यापासून बनवलेली एक रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी फारच चविष्ट आहे. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 2 कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बारीक रव्याच्या जागी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता, या गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा जो रवा आहे तो या दह्यामध्ये घटसर असा मळून घ्यायचा आहे. तर तुम्ही याच्यामध्ये दही कमी पडल्यास पाणी पण घालू शकता. मग रवा पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता आपल्याला हा रवा 5 मिनिटापर्यंत भिजण्यासाठी असाच ठेवून द्यायचा आहे. तर आता इथे हा जो रवा आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या रव्याचा गोळा बनवायचा आहे आणि याला आपल्याला तांदूळ नाही तर गहू पीठ लावायचं आहे आणि याला पातळ असे लाटून घ्यायचं आहे. तर एकदम पातळ असे आपल्याला याची पोळी लाटायची आहे. तर आता मी इथे हे पातळ असे लाटून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला गोल पीसेसमध्ये हे कट करायचे आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक झाकण घेतलेलं आहे. तर मी इथे या साईजमध्ये हे गोल पीसेस कट करत आहे. तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे या छोटे पण करू शकता. तर आता आपल्याला व्यवस्थित असे गोल आकारमध्ये हे पीसेस कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला एक पीस घ्यायचा आहे आणि त्याला त्रिकोणी आकारमध्ये फोल्ड करायचा आहे. तर या पद्धतीने. तर आता आपल्याला हे जे सगळे गोळे आहेत ते त्रिकोणी आकारमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी स्टीम करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर भांडे ठेवले आहे. तर आता आपल्याला ही रेसिपी 2 मिनिटापर्यंत स्टीम करून घ्यायची आहे. तर ही लगेच स्टीम होते. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही रेसिपी व्यवस्थित स्टीम झालेली आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग हे दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मग यामध्ये आपल्याला 5-6 करडईची पाने घालायची आहेत आणि आता हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मग दोन्ही साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे आणि परत हे सगळे मसाले आपल्याला आता व्यवस्थित त्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मग आता इथे हे सगळे साहित्य फ्राय झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे जे आम्ही स्टीम केलेले पीसेस आहेत ते सगळे घालायचे आहेत आणि शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळे साहित्य आता 1 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित तेलात परतलेले आहेत आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचा वापर करून ही रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आणि या रेसिपीला गरमागरम चहा या कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.